वेलकम एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2022 साली झालेल्या रेजाविक ओपन स्पर्धेमधील सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला रमेश बाबू प्रज्ञानंद आणि काळ्या बाजूला पियर लॉरेन पावली. तर हा एक अतिशय ॲग्रेसिव्ह आणि अतिशय चांगला गेम आहे जो तुम्हाला डेफिनेटली आवडेल. तर या डावामध्ये काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती D4. उत्तर आले नाईट F6, C4, E6, नाईट F3, D5. म्हणजे तुम्ही जर ही ओपनिंग बघितली तर तुमच्या लक्षात आलं असेल की चालींचा सिक्वेन्स थोडासा बदललेला आहे, पण पोझिशन जी आहे ती क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड या पोझिशनमध्ये कन्वर्ट झालेली आहे. पुढची चाल होती नाईट C3, बिशप B4, क्वीन A4 चेक, नाईट C6. नाईट C6 ही कंपल्सरी खेळावी लागणारी चाल आहे, कारण नाईटच्या ऐवजी जर प्यादा पुढे घेतलं असतं तर क्वीनने बिशप मारला असता. तर ही एक स्टँडर्ड मूव आहे. अगदी आपल्या लेवलला सुद्धा अनेक वेळा आपण या मूव्स गेममध्ये बघितलेल्या आहेत. पुढची चाल होती E3, कॅसल बाय ब्लॅक, क्वीन C2, D टेक्स C4, बिशप टेक्स C4, बिशप D6, कॅसल बाय व्हाईट, E5, H3, A6, D टेक्स E5, नाईट टेक्स E5, नाईट टेक्स E5, बिशप टेक्स E5. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता प्यादी आणि घोड्यांचे एक्सचेंजेस झालेले आहेत आणि दोन्ही प्लेयर्सनी सेंटर ऑफ द बोर्ड जो आहे तो काहीसा मोकळा केलेला आहे. अजूनही दोघही खेळाडू आपले मोहरे पूर्णपणे डेव्हलप केलेले नाही आहेत. डेव्हलपिंग प्रोसेस चालू आहे आणि अजूनही दोघांनाही काहीही धोका नाही. पुढची चाल होती बिशप D2, क्वीन E7, F4. आणि F4 ही एक ॲग्रेसिव्ह चाल आहे. तुम्ही जर बघितलं तर क्वीन E7 यानंतर तुमच्या लक्षात येईल की सेंटर ऑफ द बोर्ड जरी रिकामा असला तरी अजूनही दोन्ही खेळाडूंकडे काहीही फारसा अटॅक अजून क्रिएट करता आलेला नाहीये किंवा त्यांनी केलेला नाहीये. त्याचप्रमाणे दोघांची पोझिशन ही सॉलिड पोझिशन आहे. कुठलाही मोहरा सुद्धा अंडर अटॅक नाहीये. सो अशा परिस्थितीमध्ये F4 ही चाल खेळून प्रज्ञानंदने ही एक मल्टीपर्पज चाल खेळली. याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की त्याने बिशपवरती अटॅक केलेला आहे. त्याचप्रमाणे F कॉलम मधलं प्यादा पुढे घेऊन आपला रूक म्हणजे हत्ती जो आहे त्याच्यासाठी F कॉलम सुद्धा ओपन करायचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून काळ्या खेळाडूच्या किंग साइड वरती वेगाने अटॅक करायचा असा त्याचा प्लॅन आहे. पुढची चाल होती बिशप टेक्स C3. काळ्या खेळाडूने बिशप मागे घेण्यापेक्षा तो एक्सचेंज केलेला आहे. बिशप टेक्स C3, क्वीन टेक्स E3 चेक. काळ्या खेळाडूने एक प्यादा मिळवलेला आहे. किंग H2, क्वीन B6. तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूने एक प्यादा मिळवलेला आहे, पण पांढऱ्या खेळाडूला अजूनही कोणताही धोका नाही. त्याचे सगळे मोहरे अजूनही व्यवस्थित एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत, इंटॅक्ट आहेत, कुठेही काही धोका नाही. पुढची चाल होती रूक F3. प्रज्ञानंदने लगेचच आपला रूक जो आहे तो आता ऍक्टिव्ह करायला सुरुवात केलेली आहे. ज्यानंतर क्वीन C6. क्वीन C6 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या बिशपवरती अटॅक आहे म्हणून बिशप D3. पण आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर बिशप D3 या चालीनंतर ऑल ऑफ द सडन पांढऱ्या खेळाडूची पोझिशन ही जास्त प्रॉमिसिंग वाटते, कारण त्याचे बिशप जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने काळ्या खेळाडूच्या किंग साइडवर अटॅक करतायत. त्याचप्रमाणे बिशप्सना क्वीनचा सपोर्ट आहे. रूक जो आहे तो G कॉलम मध्ये येऊन तिथून अटॅक करू शकतो. म्हणजेच एकंदरीतच जरी पांढऱ्या खेळाडूकडे एक प्यादा कमी असलं तरी त्याची पोझिशन ही जास्त ऍक्टिव्ह पोझिशन आहे. दुसरीकडे काळ्या खेळाडूला अजूनही चेकमेटचा धोका नक्कीच नाही, पण तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूचे बिशप आणि रूक डेव्हलप झालेलेच नाहीयेत. दुसरा रूक जो आहे तो
ऑलमोस्ट कंपल्सरी नेहमी एफ कॉलमवर असतो आणि हे जवळजवळ प्रत्येक गेम मध्ये हीच पोझिशन असते, बिकॉज त्याला F7 हे प्यादं प्रोटेक्ट करायचं असतं. त्याच्यामुळे काळ्या खेळाडूचा सगळा खेळ जो आहे तो आता प्रॉब्ली फक्त क्वीन वरती चालू आहे. दुसरीकडे पांढरा खेळाडू क्वीन सोडून बाकीचे मोहरेही तेवढेच ऍक्टिव्हली यूज करू शकतो. तर ही पोझिशन तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पोझिशन मध्ये पांढऱ्या खेळाडूचे चान्सेस हे जास्त आहेत आणि 99% खेळाडू हे पांढरी पोझिशन प्रेफर करतील. आता या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती H6, कारण ते प्यादा अंडर अटॅक होतं. सो ते प्यादा त्याने वाचवलेलं आहे. ज्यानंतर रुक D1, रुक E8, क्वीन B1. ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती बिशप E6 आणि ही या डावातली अतिशय चुकीची चाल होती. खरे तर क्वीन B1 या चालीनंतर काळ्या खेळाडूने दुसरं प्यादं एक दोन घरं पुढे घेऊन फिएंकेटो बिशपचा वापर करायला हवा होता, पण त्याने तसं केलं नाही. त्याने बिशप E6 ही चाल खेळली, जी या डावातली एक अतिशय चुकीची चाल आहे. कारण ही चाल खेळल्यानंतर आता प्रज्ञानंदला किंग साइड वरती अटॅक करण्याची पूर्ण संधी मिळाली, ज्याचा त्याने लगेचच फायदा उठवला. आणि तुम्ही सगळ्यांनी पुढची मूव डेफिनेटली तुमच्या लक्षात आली असेल, तुम्हाला कळली असेल, जी तुम्ही बरोबर शोधलेली आहे. एक्झॅक्टली पुढची मूव होती बिशप टेक्स F6. आता कंपल्सरी प्यादानेच बिशप मारायला हवा. इतका वेळ जोपर्यंत काळा बिशप जो होता तो E6 या घरावर नव्हता तोपर्यंत क्वीन प्रोटेक्ट करू शकत होती, पण आता क्वीन काही प्रोटेक्ट करू शकत नाही. सो कंपल्सरी जी टेक्स F6. ज्यानंतर बिशप E4. आता पहिल्यांदा क्वीन वरती अटॅक केलेला आहे आणि या परिस्थितीत बिशप मध्ये घेणं काही बरोबर नाही, कारण ते फारच मोठी चूक होईल. रुकने ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. एक व्हेरिएशन म्हणून दाखवतो. हे असं व्हेरिएशन होईल की जिथे प्यादाही अंडर अटॅक आहे, क्वीनही अंडर अटॅक आहे आणि रुकने बिशपला सपोर्टही केलेला आहे. सो ही पोझिशन ऑलरेडी काळा खेळाडू गेम हारल्यात जमा झाल्याची आहे. पण हे अवॉइड करण्यासाठीच बिशप E4 नंतर क्वीन B5, ज्यानंतर रुक G3 चेक, ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं किंग H8 आणि ही सुद्धा चुकलेली चाल आहे. खरं तर राजा दुसरीकडे घ्यायला हवा होता आणि तिथून गरज पडली तर त्याला एक एस्केप स्क्वेअर किंवा एस्केप रूट सुद्धा मिळवता आला असता. पण तुम्ही जर बघितलं तर त्याने काळा राजा ऑलरेडी अजून कोपऱ्यात घेतला आणि आता प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत जी कॉलम वरती रुक आहे तोपर्यंत राजा जो आहे तो H कॉलम मधून बाहेरच पडू शकणार नाही. प्रज्ञानंदची पुढची चाल होती F5. त्याने F5 चाल खेळून बिशपवर अटॅक केलेला आहे. त्याचप्रमाणे काळा डायगोनल ओपन केलेला आहे. बिशप C4. तुम्ही जर आता बघितलं तर काळ्या खेळाडूने आपला बिशप जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर प्रज्ञानंदची चाल होती क्वीन C1. आता क्वीन C1 या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हत्ती जो आहे तो बिशपला मारू शकतो. बिशपला कोणाचाही सपोर्ट नाही, पण खरोखरच हत्तीने बिशप मारणं पॉसिबल आहे का हे तुम्ही शोधून काढा. काळ्या खेळाडूने तो बिशप मारला नाही. त्याने खेळलेली चाल होती किंग H7. ती चाल का खेळली असेल हे सुद्धा तुम्हाला नक्की कळालं असेल. मग या परिस्थितीमध्ये आता प्रज्ञानंदने खेळलेली चाल होती एक अतिशय अमेझिंग चाल, जी होती रुक D4 आणि ही एक सुपर्ब चाल आहे, कारण या चालीनंतर बिशपवरही अटॅक केलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर काही रॅन्डम चाल खेळली तर गरज पडली तर हत्ती बिशपला मारू शकतो, आणि जर काही रॅन्डम चाल खेळली त्या थ्रेटकडे दुर्लक्ष केलं तर लेट्स से एक रॅन्डम चाल A5. या परिस्थितीमध्ये पांढरा खेळाडू जो आहे तो हा डाव ऑलमोस्ट जिंकल्यात जमा झालेला आहे आणि तो जिंकण्यासाठी त्याला हवी असलेली चाल आहे क्वीन टेक्स H6 चेक. येस, इथे
क्वीन सॅक्रिफाईस करू शकतो. तुमच्या लक्षात येईल की काळा राजा काही आता बाजूला कुठेही जाऊ शकत नाही, कारण रुकने कव्हर केलेलं आहे. सो कंपल्सरी क्वीन मारावीच लागेल. ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूकडे अजून एक चांगली चाल आहे, जी म्हणजे बिशप F3. आणि तुमच्या लक्षात येईल की आता रुक H4 ही चाल रोखण्यासाठी काळ्या खेळाडूकडे कोणताही ऑप्शन नाहीये, कोणताही मोहरा नाहीये. कुठलीही चाल खेळू दे, कुठलीही जरी चाल खेळली तरीही आता रुक जो आहे तो H4 या घरावर येणार आणि त्यानंतर चेकमेट होणार हे निश्चित आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रुक D4 नंतर जर काही चुकीची चाल खेळली तर क्वीन सॅक्रिफाईस करूनही पांढरा खेळाडू हा डाव जिंकू शकतो. तर हे लक्षात घेऊनच काळ्या खेळाडूने कुठलीही रॅन्डम चाल खेळली नाही, त्याने ॲक्युरेट चाल खेळली, जी होती बिशप E2. आणि बिशप E2 या चालीनंतर मात्र तुमच्या लक्षात येईल की आता इथे क्वीन सॅक्रिफाईस चालणार नाही, कारण जर आता क्वीन सॅक्रिफाईस केली तर मोठा ब्लंडर होईल. राजाने क्वीन मारली, बिशप जरी घेतला, आणि तरीही अशा प्रकारची परिस्थिती आता बोर्डवरती आपल्याला बघायला मिळू शकते, जिथे तुमच्या लक्षात येईल की बिशप जो आहे तो बिशपला मारू शकतो. अँड आफ्टर दॅट आता बिशप पांढरा स्क्वेअर कव्हर करतोय, त्याच्यामुळे प्यादाने जरी बिशप मारला तरीही तुमच्या लक्षात येईल आता प्रॉब्लेम म्हणजे रुक ऍक्टिव्हेट होईल, राजाला चेक देऊ शकतो, राजाला कंपल्सरी मागे जावं लागेल, आणि जर तो मागे गेला तर एक हे असं व्हेरिएशन सुद्धा आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं, जिथे आता क्वीन मध्ये येऊ शकते. त्याच्यामुळे हा अशा प्रकारचा चेकमेट काही वर्क होणार नाही. क्वीन मध्ये येईल आणि रुक जरी एक्सचेंज झाला तरी 2 रुक वर्सेस 1 रुक या परिस्थितीमध्ये मात्र काळा खेळाडू जास्त स्ट्रॉंग आहे, जिंकण्याचे चान्सेस हे कधीही जास्त आहेत. सो तुमच्या लक्षात आलं असेल की बिशप E2 या चालीनंतर आता क्वीन सॅक्रिफाईस करून काही फायदा नाही. सो प्रज्ञानंदने वेगळी चाल खेळली, त्याने खेळलेली चाल होती बिशप D3. त्याने आता तुमच्या लक्षात येईल की जो बिशप आहे तो त्याला दुसरीकडे त्याचं लक्ष खेचतोय किंवा त्याला पोझिशन सोडायला लावतोय. कारण समजा या परिस्थितीमध्ये बिशपने बिशप मारला तर क्वीन सॅक्रिफाईस वर्क होईल, राजाला चेक बसेल, आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. म्हणजेच काळा बिशप जो आहे तो E2 या स्क्वेअरवरती असणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामुळे त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रज्ञानंदने बिशप D3 ही चाल खेळली आणि काळा बिशप जो आहे तो E2 स्क्वेअर वरून बाजूला व्हावा याचा तो प्रयत्न करतोय. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती क्वीन E5. त्याने हत्तीवर अटॅक केला, त्याच वेळी दुसरा हत्ती जागा सोडू शकणार नाही असा प्रयत्न केलेला आहे, कारण राजाला चेक बसेल. सो या परिस्थितीमध्ये प्रज्ञानंदची चाल होती रुक H4. त्याने पहिला हत्ती जो आहे तो H4 घरावर घेतला. तुम्ही बघितलं तर अजूनही तो बिशपची काळजी करत नाहीये, कारण त्याला माहितीये की काळ्या बिशपने E2 स्क्वेअर सोडला की तो क्वीन सॅक्रिफाईस करून डाव जिंकू शकतो. सो तो बिशपची फिकीर करत नाहीये, तो काहीही करून काळ्या बिशपला तिथून डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. या परिस्थितीत पुढची चाल होती H5 चाल खेळून बिशपच्या सपोर्टमध्ये प्यादा आणलेला आहे, सो दॅट जर बिशप जरी मारला तरी क्वीन जे आहे ते त्या जागेवर येईल आणि पुन्हा एकदा ते प्यादा प्रोटेक्ट करेल. प्रज्ञानंदने एक्झॅक्टली तीच चाल खेळली, बिशप टेक्स E2, क्वीन टेक्स E2. ज्यानंतर प्रज्ञानंदची पुढची चाल होती एक अतिशय अमेझिंग डिफ्लेक्टिव्ह आणि अटॅकिंग मूव, जी होती क्वीन C4. तुम्ही जर बघितलं तर ही एक डिफ्लेक्टिव्ह आणि अटॅकिंग दोन्ही मूव आहे. डिफ्लेक्टिंग यासाठी की मगाशी इथे E2 स्क्वेअर वरती बिशप होता, आता क्वीन आहे,
पण दोन्हीचं काम हेच आहे की प्यादाला सपोर्ट देणं. सो जर क्वीनने क्वीन मारली तर तुमच्या लक्षात येईल की रूक टेक्स H5 हा चेकमेट आहे. आणि समजा मारली नाही तर तुमच्या लक्षात येईल, आणि लेट्स एक रॅन्डम चाल, क्वीन जी आहे ती D1 स्क्वेअर वर घेतली तर अटॅकिंग चाल आहे क्वीन F7 चेक. तुम्ही जर बघितलं तर राजाकडे एकच जागा आहे जी म्हणजे काळा स्क्वेअर किंवा H6 किंवा H8 हे एकच, या दोनच जागा आहेत. पण कुठेही जरी घेतलं तरीही हा अशा प्रकारचा चेक आहे. किंवा या परिस्थितीमध्ये जातात आपल्या सगळ्यांकडून घडतात की जिथे आपण पूर्ण अटॅक करत असतो आणि चुकून एखादी अशी मूव खेळतो की जो मेन अटॅकिंग मोहरा आहे तोच आपला मारला जातो आणि आपण गेम हरून जातो. तर तसं होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्यायची असते. आणि ही सुपर ग्रँडमास्टर लेवल आहे, याच्यावरती या खेळाडूंना एवढी काळजी घेता येते. सो प्रज्ञानंदने पहिली चाल काही खेळली नसती, त्याने काहीही करून हत्तीने प्यादा मारलं नसतं, त्याने कंपल्सरी क्वीन G6 चेकमेट हा अशा प्रकारचाच चेकमेट नक्की केला असता. सो आपल्या लक्षात आलं की क्वीन C4 एक अटॅकिंग आणि डिफ्लेक्टिव्ह मूव्ह आहे, पण काळ्या खेळाडूकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. सो त्याने क्वीन टेक्स C4 ही चाल ऍक्सेप्ट केली. ज्यानंतर प्रज्ञानंदची चाल होती रूक टेक्स H5 आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला. तर तुम्ही बघितलं की प्रज्ञानंदने या गेममध्ये आपल्या क्वीनचं सॅक्रिफाईस केलेलं आहे, पण क्वीन सॅक्रिफाईस करताना त्याने 2 हत्तींच्या मदतीने हा डाव जिंकलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.